Good morning, students. Today we are going to start our next chapter, Systematics of Living Organisms. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 11th सायन्सचा जो नेक्स्ट टॉपिक आहे तो स्टार्ट करत आहोत. टॉपिकचं नाव आहे सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आपल्याला माहीत आहे की आपण बायोलॉजीची सिंपल डेफिनेशन तयार केलेली आहे. ती डेफिनेशन आहे की यामध्ये आपण काय स्टडी करतो तर प्लांट्स आणि ॲनिमल्स यांचा आपण अभ्यास करत आहोत. मग आता हा अभ्यास करताना आपण नेक्स्ट चॅप्टर सुरू केलेला आहे, सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. काय आहे यामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे आणि काय समजून घ्यायचं आहे. आता आपली ही जी अर्थ आहे तर यावर वेगवेगळे ॲनिमल्स आपल्याला पाहायला भेटतात. इन्सेक्ट्स आहेत, मंकीज आहेत, एलिफंट्स आहेत, स्कॉर्पियॉन्स आहेत, स्नेक्स आहेत, रेप्टाइल्स आहेत, बर्ड्स आहेत, आपण आहोत. मग हे जी वेगवेगळी डायव्हर्सिटी आहे, जशी ॲनिमल्समध्ये आहेत तशी प्लांट्समध्ये सुद्धा आहे. काही अँजिओस्पर्म्स आहेत, जिम्नोस्पर्म्स आहेत, सिंपल भाषेत सांगायचं ठरलं तर. काही रनर्स आहेत, म्हणजे रनर्स म्हणजे काय आपण की ज्याला सायनोडॉन म्हणतो, हरळ आहे. काही गवत आहे, छोटे छोटे झुडपं आहेत, काही मोठे खूप मोठे वृक्ष आहेत, काही फळ देणारे आहेत, काही फक्त सेंट्स देतात. असे वेगवेगळी डायव्हर्सिटी आपल्याला पाहायला भेटते. मग आता याचा अभ्यास करताना हा जो अभ्यास करायचा आहे तर आपल्याला जे सायंटिस्ट आहेत, जे रिसर्चर आहेत, तर यांनी एक वेल प्लॅन तयार करून दिलेला आहे. म्हणजे सपोज आपण एखाद्या लायब्ररीमध्ये गेलो तर कॉलेजची लायब्ररी असेल तर तिथं आपण लायब्ररीयरकडून एखादं बुक जर सांगितलं की आम्हाला अमुक अमुक बुक पाहिजे तर तो लायब्ररियन लगेच जातो आणि काही सेकंदामध्ये आपल्याला ते बुक आणून देतो. त्याचं कारण काय आहे की ते जे लायब्ररियन आहे त्याने काय केलेलं आहे की ते जे बुक आहे, खूप वेगवेगळ्या प्रकारचे बुक आहेत, तर ते सर्व बुक काय केलेले आहेत तर व्यवस्थित त्यांची मांडणी केलेली आहे आणि सिक्वेन्स दिलेली आहे. आणि त्या सिक्वेन्सनुसार, त्या मांडणीनुसार तो काय करतो, ती बुक आपल्याला लगेच शोधून देतो. तसं आपण जर शोधायला गेलो तर ते आपल्याला सापडणार नाही किंवा भेटणार पण नाही लवकर. आणि तसंच आपण जर एखाद्या मेडिकल स्टोअरमध्ये जर गेलो तर आपल्याला जी टॅबलेट पाहिजे ती टॅबलेट तो स्टोअरवाला ताबडतोब सापडून देतो, तशी ती आपल्याला सापडू शकत नाही. त्याचं कारण काय की तिथंसुद्धा काय केलेलं आहे, व्यवस्थित अरेंजमेंट आपल्याला केलेली दिसून येते. मग ही काय आहे, तसंच हे जे लिव्हिंग वर्ड आहे तर याचा अभ्यास करताना काय करायचं आहे तर ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला हेच शिकायचं आहे की आपल्याला याच्यामध्ये काही टर्मिनॉलॉजी येतील किंवा काही कन्सेप्ट्स येतील, पण हे जे वर्ड आहे तर याच्यामध्ये सुद्धा सर्व अरेंजमेंट जे रिसर्चर्स आहेत, सायंटिस्ट आहेत, यांनी केलेले आहे. सपोज आपण एक्झाम्पल जर घेतलं तर ह्युमनचं सायंटिफिक नेम काय आहे तर होमो सॅपियन्स आहे असं आपण म्हणतो. मग त्यामध्ये जीनस आहे, स्पेसीज आहे, पर त्याचं डिस्क्रिप्शन पण खूप होईल. जे प्लांट्स आहेत, मँगो प्लांट आहे, मँगीफेरा इंडिका हे त्याचं नाव आहे. मग असं आपण हे सायंटिफिक नेम आहे. मग सायंटिफिक नेम काय आहेत, व्हर्नॅक्युलर नेम्स काय आहेत किंवा कॉमन नेम काय आहे, तर ह्या सर्व कन्सेप्ट्स आणि ही जी अरेंजमेंट आहे तर ही सर्व आपल्याला या लेक्चर्समध्ये किंवा हा जो नेक्स्ट टॉपिक आपण सुरू केलेला आहे तर यामध्ये सर्व आपल्याला ही काय करायची आहे, बघायची आहे. मग आता सिस्टमॅटिक्स काय आहे तर सिस्टमॅटिक्स
ही जी टर्म आहे किंवा हा जो वर्ड आहे, तर हा कोणी शोधला, तर जी सिम्पसन यांनी हा आपल्याला ही टर्म आपल्याला इंट्रोड्यूस करून दिलेली आहे. मग आता यांनी काय सांगितलं की स्टडी ऑफ काइंड्स अँड डायव्हर्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स अँड देअर कंपॅरेटिव्ह अँड इव्होल्युशनरी रिलेशनशिप इज कॉल्ड ॲज सिस्टमॅटिक्स. त्याला आपण काय म्हणतो की सिस्टमॅटिक्स. सिस्टमॅटिक्स म्हणजे काय, वेगवेगळ्या टाईपच्या, वेगवेगळ्या काइंड्सच्या अँड डायव्हर्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम, जे वेगवेगळे डायव्हर्स ऑर्गॅनिझम्स आहे आपल्या अर्थभोवती, त्यांचा अभ्यास करायचा आहे. अँड देअर कंपॅरेटिव्ह अँड इव्होल्युशनरी रिलेशनशिप, त्यांचे कंपॅरिझन करायचं आणि त्यांची जी इव्होल्युशनरी रिलेशनशिप आहे याचा सुद्धा अभ्यास करायचा. त्याला आपण काय म्हणतो, सिस्टमॅटिक्स. मग आता हे जे सिस्टमॅटिक्स आहे, त्यानंतर नेक्स्ट जी टर्म आहे किंवा नेक्स्ट जी आपली टर्मिनॉलॉजी आहे ती आहे टॅक्झॉनॉमी. आता ही टॅक्झॉनॉमी काय आहे, तर जी बायोलॉजी आहे, बायोलॉजीची जे एक ब्रांच आहे, या टॅक्झॉनॉमीचं सुद्धा तुम्ही नेक्स्ट म्हणजे याच्यामध्ये सुद्धा स्पेशलायझेशन करू शकता आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये. तर बायोलॉजीची जे एक ब्रांच आहे आणि त्या ब्रांचमध्ये जी इट इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ, काय स्टडी केला जातो, तर याच्यामध्ये आयडेंटिफिकेशन केलं जातं, त्यानंतर नॉमिनक्लेचर केलं जातं. हे सर्व जे स्टडी केला जातो तर तो टॅक्झॉनॉमीमध्ये केला जातो. मग आता टॅक्झॉनॉमी काय आहे, वर्ड टॅक्झॉनॉमी फर्स्ट इंट्रोड्यूस बाय APD कॅन्डोली, हे जे सायंटिस्ट आहेत त्यांनी आपल्याला हा वर्ड परिचित करून दिला किंवा त्यांनी तो यूज केला. मग आता टॅक्झॉनॉमी काय आहे, तर जे ग्रीक वर्ड्स आहेत, दोन ग्रीक वर्ड्स एकत्र येतात आणि त्यांच्यापासून टॅक्झॉनॉमी हा वर्ड तयार झालेला आहे. वर्ड टॅक्झॉनॉमी कम्स फ्रॉम टू ग्रीक वर्ड्स, दोन ग्रीक वर्ड्स एकत्र येऊन टॅक्झॉनॉमी हा वर्ड काय झालेला आहे, तयार झालेला आपल्याला दिसून येतो. मग आता ते वर्ड कोणकोणते आहे, तर ते दोन वर्ड आहे टॅक्सिस अँड नॉमस. कोणते वर्ड आहेत, तर टॅक्सिस अँड नॉमस हे दोन वर्ड आहेत ग्रीक वर्ड, आणि हे दोन वर्ड कंबाईन होतात आणि त्यापासून कोणता वर्ड तयार होतो, तर तो आहे टॅक्झॉनॉमी. टॅक्सिस मीन्स अरेंजमेंट अँड नॉमस मीन्स लॉ ऑर रूल्स. म्हणजे टॅक्झॉनॉमीचा अर्थ काय होतो की अरेंजमेंट आहे, अरेंजमेंट फॉलोइंग सम लॉ ऑर रूल्स. म्हणजे अरेंजमेंट अशा पद्धतीने झालेली आहे की तिथं काही लॉ आणि रूल्सचा काय झालेला आहे, उपयोग झालेला आहे. म्हणजे टॅक्सिस म्हणजे काय, टॅक्सिस मिनिंग अरेंजमेंट अँड नॉमस मिनिंग किंवा त्याचा अर्थ काय होतो, तर लॉ ऑल ऑर रूल्स. म्हणजे ही जी अरेंजमेंट झालेली आहे, अरेंजमेंट फॉलो सर्टेन लॉ ऑर रूल्स, असं आपण सिम्पलमध्ये टॅक्झॉनॉमीची काय करू शकतो, फोड करू शकतो किंवा तो जो वर्ड आहे त्याचा अर्थ आपण समजून घेऊ शकतो. मग आता त्यानंतर त्याची डेफिनेशन काय आहे, आपल्याला डेफिनेशन काय सांगते, तर टॅक्झॉनॉमी इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी. मी तुम्हाला आधीही सांगितलं की आपण हे बायोलॉजीमध्ये शिकत आहोत, तर ही ब्रांच कशाची आहे, तर बायोलॉजी. टॅक्झॉनॉमी इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी which deals with the कलेक्शन केलं जातं त्यामध्ये. त्यानंतर आयडेंटिफिकेशन, जे कलेक्ट केलेलं आहे, जे तुम्ही गोळा केलेलं आहे, जे तुम्हाला सापडलेलं आहे, तर त्याचं आयडेंटिफिकेशन केलं जातं, ते ओळखलं जातं. त्यानंतर नॉमेनक्लेचर, त्याला नाव दिलं जातं, आणि त्यानंतर त्याचं डिस्क्रिप्शन आणि क्लासिफिकेशन काय केलं जातं, फर्स्ट कलेक्ट केलं जातं, आयडेंटिफिकेशन केलं जातं, ओळखलं जातं, नॉमेनक्लेचर केलं जातं, नाव दिलं जातं त्याला किंवा काय नाव आहे ते ओळखलं जातं, डिस्क्रिप्शन आणि त्याचं क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. सिम्पल समजून घ्या की रिसर्च इंडस्ट्रीमध्ये जे प्लांट्स आणि ॲनिमल्सचा आपण रिसर्च करताना सपोज बरेचसे ॲनिमल्स आणि प्लांट्स शोधलेले आहेत, सायंटिस्टनी त्यांचे नाव पण त्याला दिलेले आहेत वेगवेगळे, पण तरीही सपोज आपण रिसर्चर आहोत
आणि आपल्याला एखादं नवीन प्लांटची स्पेसीज सापडली. मग ती सापडल्यानंतर आपण तिला काय करणार आहोत, तर फर्स्ट कलेक्ट करणार आहोत. कलेक्ट केल्यानंतर त्याचं आयडेंटिफिकेशन, तिला ओळखायचं आहे, बरोबर की नाही. जो क्रायटेरिया आपल्याकडे आहे त्यानुसार तिला काय करायचं आहे, ओळखायचं आहे. आणि ती जर आधीच इस्टॅब्लिश झालेली असेल किंवा आधीच तिचं नॉमेनक्लेचर जर आलेलं असेल तर मग ते कोणतं आहे ते शोधायचं आहे, त्याचं डिस्क्रिप्शन पाहायचं आहे किंवा त्यानंतर त्याचं क्लासिफिकेशन करायचं आहे, प्लांट्स असतील किंवा ॲनिमल्स असतील. पण जर सपोज नसेल तर मग आपण त्या रूल्सनी कलेक्शन केल्यानंतर आयडेंटिफिकेशन करू शकतो, ओळखू शकतो कोणता किंगडम आहे, कोणता फायला आहे, कशाशी रिलेटेड तिचे कॅरेक्टरिस्टिक्स आहे. आणि त्यावरून नवीन प्लांट्स किंवा ॲनिमल स्पेसीज असेल तर आपण काय करू शकतो, ते नामकरण आपणही देऊ शकतो. पण ते आधीच्या याच्यात नसलं पाहिजे, नवीन प्लांट्स किंवा ॲनिमल स्पेसीज असली पाहिजे, असं आपण रिसर्च त्यामध्ये करू शकतो. किंवा नाही केलं तरी आपल्याला एवढं समजलं पाहिजे की टॅक्झॉनॉमीमध्ये काय केलं जाते, नवीन प्लांट्स आणि ॲनिमल स्पेसीज काय केले जातात, फर्स्ट कलेक्ट केल्या जातात. कलेक्ट केल्यानंतर आयडेंटिफिकेशन केलं जातं त्यांचं. आयडेंटिफिकेशन केल्यानंतर त्यांचं नॉमेनक्लेचर बघितलं जातं किंवा दिलं जातं. नंतर त्यांचं डिस्क्रिप्शन आणि क्लासिफिकेशन केलं जातं. कशाचं, तर प्लांट्स आणि ॲनिमलचं. त्याला आपण काय म्हणतो, टॅक्झॉनॉमी. ही डेफिनेशन आहे. तुम्हाला सिस्टमॅटिक्स किंवा टॅक्झॉनॉमीची डेफिनेशन विचारली जाऊ शकते. आन्सर इन वन सेंटेन्सला सुद्धा तुम्हाला काय केलं जातं, इथं विचारलं जाऊ शकतं. किंवा कोणी शोधली ते सुद्धा तुम्हाला त्यावर विचारलं जाऊ शकतं. नेक्स्ट टर्मिनॉलॉजी आहे क्लासिफिकेशन. मग क्लासिफिकेशन काय आहे, तर इट इज द अरेंजमेंट ऑफ ऑर्गॅनिझम्स. जे ऑर्गॅनिझम्स आहेत, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, तर इट इज द अरेंजमेंट ऑफ ऑर्गॅनिझम्स. यांची काय केलेली आहे, अरेंजमेंट केलेली आहे. आता त्यामध्ये ऑर्गॅनिझम्स असतील किंवा ऑर ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम्स. डेफिनेशन आपण थोडीशी डीप घेऊ शकतो. इट इज द अरेंजमेंट ऑफ ऑर्गॅनिझम्स ऑर ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम्स. ऑर्गॅनिझम्स असतील किंवा त्यांचे ग्रुप्स असतील, मग प्लांट्स असतील, ॲनिमल्स असतील, काही असतील, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स जे आहेत ते ऑर्गॅनिझम्स असतील किंवा ऑर ग्रुप्स ऑफ ऑर्गॅनिझम्स. पण ती कशा पद्धतीनं आहे, तर इन डिस्टिंक्ट कॅटेगरीज, वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये आहे. इन डिस्टिंक्ट कॅटेगरीज इन अकॉर्डन्स विथ अ पर्टिक्युलर अँड वेल इस्टॅब्लिश्ड प्लॅन. पर्टिक्युलर आणि वेल इस्टॅब्लिश प्लॅनने काय केलेली आहे, त्यांची अरेंजमेंट आपल्याला झालेली दिसून येते. त्याला आपण काय म्हणतो, क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, ते करू शकतो. मग आता हे जे क्लासिफिकेशन आहे तर हे कशावर बेस आहे, द क्लासिफिकेशन इज बेस्ड ऑन सिमिलॅरिटीज अँड डिसिमिलॅरिटीज. जे सिमिलॅरिटीज आहे आणि डिसिमिलॅरिटीज म्हणजे सारखेपणा आणि वेगळेपणा, यावर काय आहे, बेस आहे. अमॉंग द ऑर्गॅनिझम, जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांचे सारखेपणा आणि वेगवेगळ्या, सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेस, यावर काय आहेत ते बेस आहे. आणि जे एपिडेकॅन्डोले आहेत यांनीच ही जी टर्म आहे ती आपल्याला सांगितली आहे किंवा हा वर्ड त्यांनी फर्स्ट काय केलेला आहे, यूज केलेला आहे. तो आहे क्लासिफिकेशन. मग आता हे क्लासिफिकेशन आहे याची नीड आपल्याला का जाणवली, कारण की का आपल्याला त्याची गरज भासली, तर देर इज अ लार्ज नंबर ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स लार्ज नंबर आपल्याला त्यांचा बघायला भेटतो. फाउंड ऑन अर्थ. ऑल धीज ऑर्गॅनिझम शो व्हॅरिएशन्स इन दिअर साईज, शेप, हॅबिटॅट, न्यूट्रिशन एटसेट्रा. या वेगवेगळ्या याच्यामध्ये त्यांना आपल्याला काय दिसतं, त्यांचं व्हॅरिएशन्स दिसून येतं. आणि म्हणून आपल्याला काय आहे, जे क्लासिफिकेशन आहे तर याची गरज पडते. मग आता यामध्ये आपण थोडासा विचार जर केला तर आर्टिफिशियलसुद्धा क्लासिफिकेशन आहे. हे जे आर्टिफिशियल क्लासिफिकेशन आहे, आर्टिफिशियल क्लासिफिकेशन इज बेस्ड ऑन few easily observable and non-evolutionary features such as habit. हॅबिट असेल, कलर असेल, फॉर्म असेल, जे आपल्याला इझिली ऑब्झर्व होतं, इझिली आपल्याला लक्षात येतं, तर त्यावरती काय आहे, आर्टिफिशियल क्लासिफिकेशन अवलंबून आहे. आर्टिफिशियल क्लासिफिकेशनचं एक्झाम्पल्स आपण घेऊ शकतो. जी लिनायस सिस्टीम आहे क्लासिफिकेशनची, जी आपल्याला बघायची आहे, कार्ल लिनायसची सिस्टीम आहे क्लासिफिकेशन, तर ही आहे आर्टिफिशियल क्लासिफिकेशन, त्यामध्ये आपण बघू शकतो. आणि त्यानंतर आहे नॅचरल
क्लासिफिकेशन. मग आता नॅचरल क्लासिफिकेशन इज बेस्ड ऑन ऑब्जेक्टिवली सिग्निफिकंट रॅदर दॅन being selected for convenience like artificial system of classification. नॅचरल क्लासिफिकेशनमध्ये आपण बॅन्थम अँड हुकर्स क्लासिफिकेशन सिस्टीम हे एक्झाम्पल्स घेऊ शकतो. तर हे काही याच्याशी रिलेटेड टर्मिनॉलॉजी आहेत किंवा काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. या लेक्चरला आपण सध्या एवढंच समजून घेऊ की हे 2-3 पॉईंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. महत्त्वाचे पॉईंट्स आहे, नवीन चॅप्टर आहे आणि आपण चालू करत आहोत. तर हे जे पॉईंट्स आहेत त्यामध्ये टॅक्झॉनॉमी काय आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे, सिस्टमॅटिक्स काय आहे, क्लासिफिकेशन काय आहेत, या 2-3 टर्मिनॉलॉजी आपल्याला सर्वात महत्त्वाच्या समजून घ्यायच्या आहेत. ह्या समजून घ्या, व्यवस्थित त्यांचा अभ्यास करा आणि नंतर आपण जे नेक्स्ट लेक्चर आहे त्या लेक्चरला पुढं 3 डोमेन्स ऑफ लाईफ आहे. त्यानंतर पुढं आपल्याला जो अभ्यास करायचा आहे तर किंगडम काय आहेत, स्पेसीज काय आहेत, सबस्पेसीज काय आहेत आणि वेगवेगळे किंगडम्स यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आपण कोणत्या किंगडममध्ये येतो हे पण आपल्याला शोधायचं आहे. 5 किंगडम्स कोणते आहेत, त्यामध्ये आपण काय आहे, असे वेगवेगळे इंटरेस्टिंग पॉईंट्स आपल्याला पुढे यामध्ये येणार आहेत. तर त्यासाठी हे जे पॉईंट्स आहे आज आपण जे कव्हर केलेले आहेत तर ते सर्वात तुम्ही काय करा, आधी समजून घ्या आणि मग समजून घेतल्यानंतर मग आपण नेक्स्ट लेक्चरला पुढील पॉईंट्स कव्हर करणार आहोत. काही अडचण असेल तर आपण कॉन्टॅक्ट करू शकता आणि इव्हन आपण जर थोडंसं आज हालचालींचा थोडासा जर अभ्यास केला तर मला असा एक आशा आहे किंवा असा एक कॉन्फिडन्स पण आहे की लवकरात लवकर जी आपली भेट 8-9 महिन्यापासून खंडित झालेली आहे ती खरोखर लवकरात लवकर आपली जी 4-8 दिवसामध्ये किंवा थोडासा जास्त कालावधी होऊ शकतो किंवा लवकरही होऊ शकते. तर ती भेट आपली होऊ शकते जेणेकरून आपण डायरेक्ट फेस टू फेस जे आहे म्हणजे हा जो आपला दुरावा निर्माण झालेला आहे हा गायब होऊन आपण फेस टू फेस एका वर्गामध्ये आपण अभ्यास करू शकतो आणि हे पॉईंट्स जास्तीत जास्त डीपमध्ये जास्तीत जास्त एक्झाम्पल्स घेऊन आपण काय करू शकतो, समजून घेऊ शकतो आणि लवकरात लवकर ही तयारी होऊ शकते अशी आशा आहे. तोपर्यंत सर्वात महत्त्वाचं तुमचा हा आधीचा जो चॅप्टर झाला आहे त्याचाही अभ्यास करा आणि हा जो नेक्स्ट चॅप्टर आहे त्याचाही अभ्यास करा. इथं आल्यानंतर आपण बऱ्यापैकी पुन्हा परत तो सिलेबस कवर करू. नंतर जी पुढं गव्हर्नमेंटची गाईडलाईन येणार आहे सिलेबस कशा पद्धतीने आहे किंवा काही कमी जास्त होऊ शकतं का त्याचाही थोडासा अभ्यास करून आपण पुढं रन करणार आहोत. फक्त एक लक्षात ठेवा की आपण इथं सुरुवात झाल्यानंतर थोडीशी सिस्टीम तुमची फास्ट पण होऊ शकते कारण बराचसा आपला काय पडलेला आहे, गॅप पडलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं तुमचं नुकसान होणार नाही या दृष्टीनं सर्व विचार केला जाईल आणि त्या दृष्टीनं मग आपल्याला तो अभ्यास करायचा आहे. त्यासाठी आपला जो ऑनलाईन जो अभ्यास झालेला आहे तर तो सर्वात महत्त्वाचा लक्षात ठेवा, त्याच्या नोट्स तयार करा आणि ते समजून घ्या म्हणजे जे पुढलं आहे ते तुम्हाला समजायला इझी जाईल, सोपं जाईल आणि आपण वर्गामध्ये जास्तीत जास्त उदाहरण देऊन ते समजून घेऊ शकतो. त्याची काही अडचण येणार नाही आणि तिथून पुढं आपलं व्यवस्थित रेग्युलरली चालू होईल. पण तत्पूर्वी आपण काय करू शकतो, हा अभ्यास जास्तीत जास्त तुम्ही करा. एकाच विषयाचं म्हणत नाही मी, सर्व तुमचे जे विषय आहे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायोलॉजी यांचाही सुद्धा तुम्ही जास्तीत जास्त काय करा, अभ्यास करा. म्हणजे जे बेसिक तुमचं झालेलं आहे ते कवर झाल्यानंतर पुढं तुमचा सिलेबस होईलच, त्याची काही अडचण येणार नाही आणि हे जे काही अडथळे आहेत ते सुद्धा आपले दूर होतील आणि आपण लवकरात लवकर भेटू अशी मी आशा करतो. काही जर अडचणी असेल तर आपण तसे कॉन्टॅक्ट पण करू शकता किंवा नंतर भेटल्यानंतर सुद्धा आपण विचारू शकता. पण सर्वात महत्त्वाचं आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. थँक्यू.